सध्या मी आहे चांदूर बाजार तहसील कार्यालयामध्ये आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो प्रहार जनशक्ती पक्षाचे जे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत तथा मोठ्या प्रमाणावर जे शेतकरी या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि त्यांनी तहसीलदारांच्या दालनामध्ये जे आहे ते सध्या झुणका भाकर आंदोलन जे आहे ते सुरू केलेलं आहे। या ठिकाणी त्यांनी त्यांच्या सोबत जी आहे चटणी भाकर आणलेली आहे। या ठिकाणी काही शेतकरी बांधव आहेत, प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी, आपण त्यांची संवाद साधूयात। दादा, आज दिवाळीचा पहिला दिवस आहे, वसुबारस आहे आणि नेमकं हे आंदोलन तुम्ही या ठिकाणी कशासाठी करता? शासनाने जे आम्हाला सांगितलं होतं का दिवाळीपूर्व आम्ही तुम्हाला मदत करू, पण जे शासन रोज बच्चल बोलतो, म्हणजे ह्या शेतकऱ्याला अपेक्षा होती का दिवाळीपूर्व काहीतरी मदत पडेल म्हणून, पण अजूनपर्यंत शेतकऱ्याच्या खात्यात दिवाळीपूर्वी कोणतीच मदत गेली नाही आहे। आणि म्हणूनच आम्ही हे चटणी भाकर कांदा या शासनाला सांगायला आलो का शेतकऱ्याची काळी दिवाळी होत आहे। कारण हजारो हेक्टर सोयाबीन पूर्ण रोटावेटर केल्या जात आहे आणि रोटावेटर केल्यानंतर त्या शेतकऱ्याच्या हातात आज 1 रुपया खर्चाला आहे नाही। आणि सांगता तुम्ही का हिंदूचं सरकार आहे, थोडं जरी काही झालं तर सांगता का हिंदूचं सरकार आहे? अरे सगळे शेतकरी 95-99% शेतकरी हिंदू आहे, मग हे हिंदूची काळी दिवाळी होत आहे। आज हिंदूचा हा सर्वात मोठा सण आहे आणि हा आम्ही आज चटणी आणि कांदा हे खाऊन तुम्हाला सांगत आहे की आम्ही तुमचा निषेध करतो। कुठलं सरकार आहे हिंदूचं? अरे रोज शेतकरी मरून राहिला, दिवाळी पूर्व आत्महत्या होऊन राहिल्या, तरी सरकारला जाग येत नाही। या शेतकऱ्यांनी आज दिवाळीचा जो पहिला दिवस वसुबारस म्हणून आपण साजरा करतो, तर या दिवशी यांनी जे काळी दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेतलेला आहे। आणखी काही शेतकरी या ठिकाणी आपल्या सोबत आहेत। आजोबा, काय सांगाल? आंदोलन करताय, दिवाळीचा पहिला दिवस आहे, रोज जे शेतकरी मरते त्याच्यासाठी तुम्ही मेल्यावर पैसे देता, आता तुम्हाला जित्यावर पैसे द्यायला काय हरकत आहे? मेले तर 4 लाख देता आणि जिते आहे तर रुपया देत ना। तुम्ही मेल्या आमची शेतकऱ्याची तुम्ही अशी भावना पाहता काय का तुम्ही आम्हाला मेल्यावर पैसे देता? आता आम्ही याच्या पुढे जागृत होणार आहे, सर्व महाराष्ट्रातले देशातले शेतकरी आणि तुमचं सरकार, हे जे खोटारडे सरकार आहे हे आम्ही आणून पाडू। तर काय सांगाले आंदोलनामध्ये? भारत हा कृषी प्रधान देश आहे। या कृषी प्रधान देशात जर शेतकऱ्याला दिवाळीच्या दिवशी आजपर्यंत शेतकरी पहिली पुरणाची पोळी खात होता, आज सोयाबीन एकरी 1 पोतं पिकत आहे, मजुराची पैसे निघत नाही आहे। त्यानिमित्त हे पहिला दिवाळीचा दिवस जो शेतकऱ्याचा पुरणपोळीचा दिवस असते, ह्या कृषी प्रधान देशात आज बेसन भाकर खाऊन या शासनाचा निषेध करत आहे आम्ही। एकूणच काय झालेलं आहे की अमरावती जिल्ह्यातील 1,68,000 शेतकऱ्यांसाठी 108 कोटीची रक्कम जी आहे ती शासनाने वितरित केलेली आहे आणि ऑक्टोबर महिन्यातील जी नुकसान होती त्याची ही भरपाई म्हणून त्यांनी रक्कम वितरित केलेली होती। मात्र जर या रकमेबाबत बोलायचं झालं तर प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येकी जवळपास 600 ते 800 रुपये येतील अशी ती रक्कम आहे जर हिशोब केला तर। त्यामुळेच एकूणच काय झालेलं आहे की सरकारने जे आश्वासन दिलेलं आहे ते आश्वासन पूर्ण करावं। त्या आश्वासनाच्या पूर्ततेसाठी जे आहे ते शेतकरी या ठिकाणी तहसीलदारांच्या दालनामध्ये त्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे। आणखी काही शेतकरी आहेत, आपण त्यांची सुद्धा संवाद साधूयात। काय सांगाल, सध्या नुकसानी किती झालेली आहे शेताची आणि काही भरपाई सरकार मार्फत मिळालेली आहे? या वर्षी 2025 साली सतत जून महिन्यापासून हा मृग शेतकऱ्याचा हंगाम चालू होतो, परंतु सतत काही ना काही संकटामुळे पूर्णतः दुष्काळ सदृश परिस्थिती आहे आणि या शासनाने काही भागात दुष्काळ जाहीर केला आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक भाषणात सांगितलं का या दिवाळीपूर्व ज्या ज्या भागात दुष्काळ जाहीर केला त्यांची काय ते मदतीचे नियम आहे का दुष्काळीपूर्व मदत जाहीर करू, म्हणजे दुष्काळीपूर्व शेतकऱ्याच्या खात्यात मदत जाईल। पण आज 17 ऑक्टोबर ऑफिशियली दिवाळीचा शेवटचा दिवस, म्हणजे उद्यापासून ऑफिशियली सुट्टी आहे, पण आज 2:30 वाजले, आम्ही आताच बँकेच्या खात्यातून पाहून आलो पण आजपर्यंत खात्यात 0 मदत आलेली आहे आणि आता 3 वाजता नंतर हे सर्व कार्यालय बंद होणार। दिवाळीची सुट्टी, उद्यापासून दिवाळीची सुट्टी आहे, म्हणजे आज आता शेवटच्या क्षणी कमाव येईल वाट पाहिली, पण शेवटच्या क्षणी 1 रुपया सुद्धा या शासनाची शासकीय मदत आली नाही। म्हणून आम्ही या फेकू सरकारचा निषेध करण्याकरिता, कारण की यांच्यामुळे हे शासनाने शेतकऱ्याची दिवाळी ही अंधकारमय आहे। हिंदुस्थानात हिंदूंचा दिवाळी हा सर्वात मोठा सण आहे आणि तुम्ही हिंदूचं सरकार म्हणता आणि त्याच हिंदूची दिवाळी
तुमच्या ध्येय धोरणामुळे तिकडे आसमानी संकट व तुमचं सुलतानी संकट या दोन्ही संकटाचा एकच या वर्षी प्रकोप झाला. आसमानी संकटावर मात करण्याकरिता तुमची मदत हवी होती, पण तुम्ही सुद्धा ती आज 17 तारखेला 3 वाजता शून्य मदत आहे. म्हणून आम्ही या हिंदू सरकारमध्ये हिंदूची दिवाळी ही काळी झाली. म्हणून आम्ही आज इथे सर्व शेतकरी बांधव निषेध करण्याकरता या शासनाचा, या मुख्यमंत्र्याचा निषेध करण्याकरता इथे आलेलो आहोत. एकूणच शेतकऱ्यांच्या ज्या भावना आहेत त्या प्रचंड तीव्र आहेत आणि 28 तारखेला प्रहार जनशक्ती पक्षाचे जे अध्यक्ष आहेत बच्चू कडू त्यांनी एक निर्दलीय जो मोर्चा आहे त्याला कुणाचे नेतृत्व राहणार आहे तो मोर्चा नागपूरमध्ये आयोजित केलेला 28 तारखेला. त्या पार्श्वभूमीवर आता सध्या शेतकरी जे आहेत ते काळी दिवाळी या ठिकाणी साजरी करतात. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी तहसीलदारांना या ठिकाणी निवेदन दिलं जात आहे. तर एकूणच या प्रकरणात पुढे काय होतं ते आम्ही तुम्हाला नक्की दाखवू. कॅमेरा पर्सन योगेश मोकर, लोकमत.com, अमरावती.